गणेशाय नमः। अस्मद्गुरुभ्यो नमः। श्रीमते रामानुजाय नमः। ॐ नमः परमहंसास्मदीदं चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तं नरसिंहमहं भजे। अंजनानन्दनं वीरं जानकी शोकनाशनं पुढे ऐकू दे। कपीशमक्षहन्तारं वन्दे लङ्काभयङ्करम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मंगलभवन मंगलहारी द्रवयो सोदशरथजर्विहारी करी प्रणाम राम ही त्रिपुरारी हर्ष सुधाराम क्या उचारी। मंगलमूर्ति मारुति नंदन सकल मंगल मूल निकंदन पवन तनय संतन हितकारी हृदय विराज अवध बिहारी। सियावर रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री रामचरित भगवान की जय। पण गेल्या 4 दिवसापासून श्रवण करत आहात। आज कथेचा 4था दिवस। अतिशय आनंदाने उत्साहाने आपण ही कथा या ठिकाणी श्रवण करत आहात। या ठिकाणी सर्वच परिवार यावेळेस एकत्र आले म्हणून हा आनंद आपण या ठिकाणी उपभोगत आहोत। कारण एकत्र कुटुंबामध्ये जो आनंद आहे तो वेगवेगळे राहण्यामध्ये नव्हे। जुन्या काळामध्ये जुने लोक सगळे एकत्र राहायचे, आनंद वेगळा होता। पण आता ते वेगळं झाले का आनंद कमी होतो। पण खऱ्या अर्थाने यावेळेस सगळे परिवार एकत्र झाले। चिने परिवार, नरोडे पाटील परिवार, तसेच अल्पसंख्याक संबंधित सर्व परिवार एकत्र झाल्यामुळे या ठिकाणी हा जल्लोष आनंद या ठिकाणी वाटत आहे। आज या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम सिंथवादक, कॅसिओ वादक, आमचे परमादरणीय परमश्रद्धेय श्री खंडेझोड महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। खूप मोठ्या मोठ्या कथाकारांसोबत महाराज सिंथ वाजवतात, गायन करतात। आणि आज आपलं सर्वांचं सौभाग्य असं की महाराज या ठिकाणी उपस्थित झाले। महाराजांच्या चरणी वंदन करतो। तसेच आपल्या गावचे भूषण श्री परमादरणीय चंद्रकांतजी महाराज नरोडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे। तसेच आमच्या सोबत आलेले तबला वादक श्री चिन्मय महाराज राऊत
हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आणि गेल्या 4 दिवसापासून ही कथा या ठिकाणी शूटिंग करत आहात असे आमचे परम आदरणीय परम श्रद्धेय श्री संदीप भाऊ कौशिक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांच्या चरणी वंदन करतो. आपली ही कथा आपल्या गावातच नव्हे, आपल्या नगरमध्येच नव्हे, आपल्या तालुक्यामध्येच नव्हे, पूर्ण महाराष्ट्रभर तसेच भारतभर ही कथा आपल्याला दिसेल. अनेक लोक या कथेचा लाभ घेतील या उद्देशाने ही शूटिंग केलेली आहे. चॅनलचं नाव आहे भक्तीचा वेढा आणि चॅनलचं नाव सुद्धा फार गोड आहे, भक्तीचा वेढा. अतिशय गोड असे त्यांचं हे चॅनल आहे. म्हणून महाराजांच्या चरणी वंदन करतो. तुम्हा सर्व मायेपित्यांच्या चरणी वंदन करतो. तसे ज्यांची संसिस्टम अतिशय सुंदर आहे त्यांच्याही चरणी वंदन करतो आणि आजच्या कथेला सुरुवात करतो. काल आपण भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा केला. भगवान परमात्म्याचा जन्म आपल्या गावामध्ये काल झालेला आहे. आज भगवान परमात्मा त्या ठिकाणी अनेक साधू संत भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी येऊ लागले. ज्यावेळेस भगवान परमात्म्याचा जन्म झाला, भगवान परमात्मा हे चतुर्भुज रूपाने प्रगट झाले. कौसल्या माता म्हणाली, अरे भगवंता, याच्यासाठी मी तुझी तपश्चर्या केली का? आईला काय हवं असतं? लहान बाळ रडत, खेळत, रांगत, बोबड बोबड बोलतो, त्याच्यात आईचा आनंद असतो, त्याच्यात वडिलांचा आनंद असतो. तो हा असा चतुर्भुज रूपाने प्रगट झाला, त्यात आम्हाला काय आनंद? यासाठी आम्ही तुझी तपश्चर्या केली का? मग काय करायचं आहे? लहान होय, लहान झाला, परंतु शहाण्या माणसासारखा बोलतोय. परत कौशल्य माताने सांगितलं, अरे देवा, हे जमणार नाही. शहाण्या माणसासारखं बोलतोय, लहान झाला ठीक आहे, पण शहाण्या माणसासारखं बोलू नको. मग कसं करायचं आहे? जसं बाळ जन्म झाल्यावर रडतं तसं तू रड. मग त्यावेळेस भगवान परमात्मा रडू लागले. हा आवाज दासदासी यांच्या कानावर गेला. दासदासी या पळत 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 दशरथ राजांजवळ आले. आणि दशरथ राजांजवळ आल्यानंतर दशरथ राजांना सांगू लागले की महाराज, तुम्हाला मुलगा झालाय. दशरथ पुत्र जन्म सुनी काना, मान हो ब्रह्मानंद समान, परम प्रेम मन पुलक सरीदा, चाहत उठन करत मती धीरा. आनंद झाला दशरथ राजाला. दशरथ राजाने सांगितलं, त्या ठिकाणी अनेक लोकांना सांगा, वाद्य वाजवा, ढोल वाजवा, ताशे वाजवा, कारण आपल्या घरी आज परमात्मा आलेले आहे. भगवान परमात्म्याचा अवतार झालेला आहे. काल भगवंताचा अवतार झाला. आज आपल्याला या कथेमध्ये ताडकेचा वध बघायचा आहे. अहिलेचा उद्धारक त्या ठिकाणी पाहायचा आहे. भगवान परमात्म्याचा जन्म झाला. अनेक साधू संत दर्शनासाठी येऊ लागले. भगवान परमात्म्याला, शंकराला सुद्धा वाटलं की रामाचं दर्शन करावं. या हेतूने त्यांनी काय केलं? कागभूषुंडी यांना शिष्य बनवलं आणि ते गुरु झाले आणि अयोध्येमध्ये आले. दर्शनाला भली मोठी अशी लाईन लागलेली होती. प्रभूच्या दर्शनाला भली मोठी लाईन लागलेली होती. फार गर्दी झालेली होती. आणि तेवढ्यात भगवान शंकर आणि कागभूषुंडी ही आले. भगवंताच्या दर्शनासाठी मध्ये जाऊ लागले. धक्काबुक्की होऊ लागले. लोक म्हणायला लागले, अहो बाबा, कुठे चालले? अहो दिसत नाही एवढी गर्दी, धक्कामुक्की करताय, आज काय तुमचं दर्शन होणार नाही, उद्या. भगवंत म्हणायला लागले, अरे कैलास सोडून मी इथे आलो देवाच्या दर्शनाला, आणि मी जर माझं रूप प्रगट केलं, माझं रूप जर दाखवलं, तुम्ही त्या बाळाचं दर्शन घेणार नाही, तुम्ही माझ्याच दर्शनाला येशाल. पण तसं करायचं नाही, कारण मला प्रभूचं दर्शन घ्यायचंय, रामाचं दर्शन घ्यायचंय.
इकडे रामाला सुद्धा वाटायला लागले की भगवान शंकर या ठिकाणी आलेले आहे, त्यांचं दर्शन घ्यावं. मग प्रभू रामचंद्राने युक्ती त्या ठिकाणी आखली आणि रडायला लागले, जोर जोराने रडायला लागले, जोर जोराने रडायला लागले. कौसल्य मातेला काळजी वाटायला लागली, कोणाची दृष्ट लागलेली आहे, कोणाचे तरी आपल्या बाळाला दृष्ट लागलेली आहे. बाळ एवढं रडतंय, कोणाची तरी दृष्ट लागलेली आहे. अनेक उपाय करून पाहिले, अनेक उपाय करून पाहिले, पण काही ते बाळ रडायचं थांबे ना. मग त्यांनी गावामध्ये दवंडी त्या ठिकाणी दवंडी सांगितली की जो कोणी या बाळाचे दृष्ट काढेल, जो कोणी या बाळाचे दृष्ट काढेल त्याला भला मोठासा उपहार दिला जाईल, धन दौलत दिल्या जाईल. मग गावामध्ये दवंडी पिटवली, दवंडी दिली आणि दवंडी दिल्यानंतर भगवान परमात्मा म्हणजे भोलेनाथ भगवान शंकर त्यांनी हात वरती केला, मी तुमच्या बाळाची दृष्ट काढतो. मध्ये बोलवलं, बसायला पाट दिला आणि भगवान प्रभू रामचंद्राला शंकराच्या मांडीवर आडवं त्या ठिकाणी झोपवलं. हरी आणि हराची म्हणजे चार नेत्रांचं मिलन झालं. रामचंद्र प्रभू हसायला लागले आणि भगवान शंकर रडायला लागले. कौसल्या मातेने पाहिलं की चांगलाच बाबा दिसतोय हा. मांडीवर दिल्या बरोबर आपलं बाळ रडायचं थांबलं आणि हसायला लागलं. खूप बाबा विद्वान दिसतात, हुशार दिसतात. परंतु इकडे भगवान शंकर रडायला लागले आणि भगवंत हसायला लागले. मग भगवंत का रडायला लागले? कारण रडणं हे तेवढ्या पुरतच होतं महाराज. म्हणजे रडणं का रडले तर भगवान परमात्म्याचं दर्शन फक्त हे क्षणिक मिळणार होतं. थोड्या वेळच भगवान परमात्मा शंकर भगवंताच्या मांडीवर राहणार होते, म्हणून रडू येते. मग बाबाला त्या ठिकाणी बसवलं. कौसल्य मातेने उपहार दिला, बाबा तुम्ही फार मोठे विद्वान दिसतायत, पंडित दिसतायत, मग आम्हाला एक सांगा ना, आमच्या मुलाचं भविष्य सांगा ना, आमचा मुलगा कसा असेल, काय होईल, याचं थोडंफार आम्हाला भविष्य सांगा. मग भगवान परमात्माने सांगितलं, हा ज्या वेळेस 15 वर्षाचा होईल ना, त्यावेळेस एक ऋषी त्याला नेण्यासाठी येतील, त्याला घेऊन जातील. कौसल्य माता रडायला लागली, ए बाबा, अरे काय सांगतो, अरे कित्येक वर्षानंतर आम्हाला ही मुलं झाली आणि तू म्हणतो 15 वर्षानंतर एक ऋषी येईल आणि या बाळाला घेऊन जाईल. भगवंत म्हणता 15 वर्षानंतर एक ऋषी येईल, त्याला घेऊन जाईल, राम आणि लक्ष्मणाला घेऊन जाईल आणि त्यांचं लग्न जगातल्या सगळ्यात सुंदर स्त्रीची रामाचं लग्न होईल आणि ते ऋषी लग्न झाल्यानंतर परत रामाला परत तुमच्या राज्यामध्ये आणून सोडतील. मग राज्याभिषेकाचं काहीतरी सांगा. मग भगवंत मनात म्हणाले, राज्याभिषेकाचं जर सांगितलं तर कौसल्या माता आताच डसा डसा रडेल. म्हणून भगवंताने सांगितलं, अहो कालच तर जन्म झाला ना भगवंताचा, अजून हातावर रेषा नाही. तुम्ही आता काय करा, मी काही वर्षानंतर आलो का याचं भविष्य तुम्हाला सविस्तर सांगेल, 1 रुपया सुद्धा दक्षिणा घेणार नाही त्यावेळेस. ठीक आहे महाराज. भगवान शंकराला दक्षिणा दिली. कागभूषुंडींनी दर्शन घेतलं. शरो नदीच्या काठावर आले आणि कागभूषुंडी त्या ठिकाणी तपश्चर्येला बसले. भगवंताने विचारलं, आम्ही या ठिकाणी आता थांबतो, इथे तपश्चर्या करतो, तुम्हीही बसा. कागभूषुंडी भगवान शंकराला सांगतात, काय तुम्ही पण इथे बसा. भगवान शंकर म्हणाले, अरे बाबा तू संन्यासी आहे, तुझ्या मागे पुढे कोणी नाही, पण माझ्या मागे भरपूर असा मोठा परिवार आहे. जर मी 4 दिवस कैलासात गेलो नाही ना
तर पार्वती म्हणाल मिस्टर कुठे गेले? कार्तिक देव म्हणेल पप्पा कुठे गेले? आणि गणपती म्हणेल की डॅडी कुठे गेले? अजून आलेच नाही. देवाच्या दर्शनाला गेले म्हणे, आठवडा झाला अजून पत्त्या नाही. आपण म्हणत असतो ना, हे देवळात गेले भजनाला, अजून काय त्यांचा पत्त्या नाही. तर ते 12-1 वाजेपर्यंत काही येणार नाही. म्हणून मला इथे बसून काही जमणार नाही बाबा, मला कैलासात जावं लागेल. भगवान परमात्मा कैलासात गेले. ही कथा भगवान परमात्मा म्हणजे शंकर भगवान पार्वती मातेला सांगतायत. आता रामप्रभूंचं नामकरण त्या ठिकाणी झाले. वशिष्ठ ऋषी आले. वशिष्ठ ऋषी आले आणि त्यांनी भगवान परमात्म्याचं नाव ठेवलं. कौसल्यानंदन म्हणून राम हे नाव ठेवण्यात आलं. राम हे नाव ठेवण्यात आलं. दुसऱ्याचं नाव भरत, तिसऱ्याचं नाव शत्रुघ्न आणि चौथ्याचं नाव लक्ष्मण. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी नावं त्यांना ठेवण्यात आली. अनेक साधू संत रामाच्या दर्शनासाठी येऊ लागले. कौसल्या माता भिक्षा आणायचे, साधू संतांना द्यायचे. परंतु पहिल्या दिवशी तर 10 संन्यासी, 10 महाराज लोक दर्शनाला आलेले. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर 50, तिसऱ्या दिवशी पाहिलं तर 100, चौथ्या दिवशी पाहिलं तर 200-300. कारण देवाच्या दर्शनासाठी साधू संत यायला लागले. त्यांना कौसल्या माता भिक्षा देत होती, पण तरीही ते जात नव्हते. काही संन्यासी तर भगवंताच्या दर्शनासाठी एवढे वेडे झाले होते की अयोध्येच्या बाहेर त्या जंगलामध्ये काही संन्यासांनी, काही साधूंनी स्वतः उलट टांगून घेतलेलं होतं की आता तरी रामाचं दर्शन होईल, आता तरी रामाचं दर्शन होईल. उलटे लटकलेले ते साधू कावळे त्यांना येऊन चोचा मारत होते. त्यांचं मांस त्या ठिकाणी तोडत होते, मांस खात होते. आणि त्यावेळी ते साधू त्या कावळ्यांना सांगायचे, त्या पक्षाने सांगायचे, अरे सगळं मांस खा. कागा सब तन खायो, चुन चुन खायो मांस. दोनी नामत खायो, मोहि पिया मिलन कियास. कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस. दोन्ही नामत खाइयो, मोहे पिया मिलन कियास. एवढी तळमळ असली पाहिजे भगवंताविषयी. भगवंत मला प्राप्त झाले पाहिजे एवढी तळमळ असली पाहिजे. नाहीतर आपण फक्त देवळात जातो, 5 मिनिटं बाहेरून दर्शन घेतो, आपापल्या कामाला निघालो. परंतु ज्या दिवशी आपल्या मनामध्ये अशी वासना निर्माण होईल, ज्या दिवशी आपल्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण होईल की भगवान परमात्म्याने मला आता दर्शन द्यावं, तत्परतेने तळमळीनं ज्या वेळेस अशी इच्छा मनामध्ये निर्माण होईल ना महाराज, त्या दिवशी माझे रामचंद्र प्रभू तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त तेवढी तळमळ पाहिजे. सख्या माझ्या श्रीरामा दर्शन द्यावे. 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 सख्या माझ्या श्री
पंच प्राण माझे, पंच प्राण माझे, सख्या माझ्या श्रीरामा दर्शन द्यावे, सख्या माझ्या श्रीरामा दर्शन द्यावे, दर्शन द्यावे. सख्या माझ्या श्रीरामा दर्शन द्या. ज्यावेळेस असा आवाज देऊ, मनामध्ये श्रद्धा असेल, भक्ती असेल, आणि ज्यावेळेस असा आवाज त्या भगवान परमात्म्याला आपण देऊ ना, त्यावेळेस तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते साधू संत भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी व्याकुळ झाले. झाडाला उलट टांगून घेतलं साधू संतांनी. का? देवाचं दर्शन व्हावं. देवाच्या दर्शनासाठी एवढा अट्टहास साधू संतांचा असतो. त्यांना माहिती आहे की शरीर हे एकदाच आहे, पुन्हा पुन्हा मिळू शकत नाही. इको कमी करा. पुन्हा पुन्हा मिळू शकत नाही, एकदाच आहे. हे आता लाभलेलं आहे, पुन्हा मिळेल यात शाश्वती नाही. म्हणून साधू संत भगवंताची प्राप्ती होण्यासाठी अतोनात कष्ट करत असतात. त्या साधूनेही तेच केलं. आता काही दिवस गेले, आणि काही दिवस गेल्यानंतर भगवान परमात्मा रांगू लागले. भगवान परमात्मा त्या ठिकाणी रांगू लागले. कछुह दिवस बीती की भाती, जात न जानिए दिन अनुरती. काही दिवस गेले, आणि काही दिवस गेल्यानंतर भगवान परमात्मा रांगू लागले. पण रांगत असताना ज्या वेळेस दशरथ राजा रामाला आवाज द्यायचा, रामा इकडे येच. पाहत नव्हते राम, जात नव्हते रामा दशरथाकडे. पण ज्या वेळेस कौशल्य माता आवाज द्यायचा ना महाराज, त्यावेळेस भगवान परमात्मा कसे जायचं, ठुमकत 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 त्या ठिकाणी कौशल्य मातेजवळ जायचे. त्याचं कारण आहे, दशरथ म्हणजे हे ज्ञान आहे, आणि कौशल्य म्हणजे प्रेम आहे. देव प्रेमाजवळ जातो, ज्ञानाजवळ जात नाही. कारण ज्ञानाजवळ काय असतं? अहंकार असतो. म्हणून ज्ञानाजवळ जात नाही, प्रेमाजवळ जातो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय एक ठिकाणी खूप सुंदर वर्णन करतात. खूप सुंदर वर्णन करतात. काय? भक्ती प्रेमावेन ज्ञान नको देवा, 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 भक्ती प्रेमावेन ज्ञान नको देवा. प्रभु राम
भगवान परमात्मा प्रेमाजवळ जातात. एक 10 वर्षाचा मुलगा, त्याला खायची लय सवय, कितीही खायला द्या तरी त्याची भूक मिटत नव्हती. इको कमी करा. खायची सवय, इतकं खायचा तो, इतकं खायचा की त्याला भूक लागायची. मग त्यावेळेस आई वडिलांनी त्याला सांगितलं, आता तुला एवढंच खावं लागेल. त्याला बंधन आलं. आता करायचं काय? त्या बालकाने विचार केला, अरे आपल्याला जिथं बंधन आहे तिथं राहायचं नाही. आपण काय करू, साधून जवळ जाऊ. कारण साधून जवळ गेल्यानंतर तिथे खाण्याची पाबंदी नसते. म्हणून तो एका आश्रमामध्ये जातो. साधूंना नमस्कार करतो. साधूंना सांगतो, महाराज मला तुमच्या आश्रमामध्ये राहायचंय. साधू म्हणे, ठीक आहे राहा, काही अडचण नाही. परंतु माझी एक अडचण आहे, मला खायला फार लागतं. तुम्ही खायला देत असाल तर मी थांबतो, आणि जर रोक टोक करत असाल तर मी काही थांबत नाही. साधू म्हणले, थांब, काही अडचण नाही, किचन उघडच राहतं, तुला जेवढं खायचं तेवढं खा, काही अडचण नाही. ठीक आहे. तो दररोज त्या ठिकाणी भोजन करायचं. इतकं खायचं महाराज, इतकं खायचं, खूप खायचं. तिचे मित्र परिवार त्याला म्हणायचे, तो जेवत असताना म्हणायचा, दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. मित्र म्हणायचे, दाणे दाणे पे नाही, बोरी बोरी पे लिखा है खाने वाले का नाम. कारण तुला दाना, त्यासाठी ती दाना नाही, बोरी बोरी पर म्हणजे गोणी गोणीवर लिखेल आहे तुझं नाव. तुला एवढं खायला लागतं. योगा योगाने काही दिवस निघाले आणि एक दिवस एकादशी आली. आता पंचायत, याला तर खाल्ल्याशिवाय होत नव्हतं. सकाळी उठला, स्नान केलं, देवदर्शन घेतलं, साधू संतांचं दर्शन घेतलं, गुरुचं दर्शन घेतलं आणि किचन मध्ये गेला. किचन मध्ये पाहिलं तर काही शिजवेल नाही, जेवणच बनवेल नव्हतं. हा गुरूंजवळ गेला आणि गुरूंना सांगितलं, महाराज आज स्वयंपाक बनवला नाही का? नाही बाळा, आज एकादशी, आणि एकादशीला आपल्या आश्रममध्ये नियम आहे, एकादशीला काही खातं नाही, किचन बंद असतं, म्हणून कोणी काही बनवत नाही. नाही महाराज, मला भूक सहन होत नाही, जर मी एकही दिवस जर जेवलो नाही ना तर मी मरून जाईल. तुम्ही काहीही करा पण मला जेवायला द्या. मग गुरुने विचार केला, आता याला जेवायला द्यावा लागेल, परंतु आपला नियम आहे. मग साधूने सांगितलं, बाळा एक काम कर. काय? दुसऱ्या शिष्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं, याला याच्या पुरतं धान्य दे, म्हणजे साहित्य दे, स्वयंपाक बनवायचं, याच्या एका पुरतं. ते साहित्य दिलं आणि त्याला सांगितलं, बाळा हे तू घेऊन जा आणि कुठेतरी लांब स्वयंपाक बनव. मग याने ते साहित्य घेतलं, या शिष्याने, खाणाऱ्याने ते साहित्य घेतलं, नदीवर गेला आणि स्वयंपाक बनवला. परंतु गुरुंनी सांगितलं होतं, बाळा स्वयंपाक बनव, पण पहिलं तू देवाला भोग चढव आणि मग त्याच्यानंतर तू जेवण कर. त्याने मस्तपैकी स्वयंपाक बनवला. सुंदर असा स्वयंपाक त्या ठिकाणी तयार झाला. आणि तयार झाल्यानंतर याने भगवान परमात्म्याला आवाज दिला, प्रभू रामचंद्र, हे भगवान परमात्मा, स्वयंपाक तयार झालेला आहे, तुम्ही भोजनासाठी यावे, भोजनासाठी यावे. 5 मिनिटं झाले, देव काही येत नाही. अर्धा तास झाला, देव काही येत नाही. 1 तास झाला, देव काही येत नाही. 2 तास झाले, देव काही येत नाही. आणि शेवटी मग त्याने वॉर्निंग दिली, देवा आता जर तू आला नाहीस ना तर मी जेवायला बसेल, तुला एकही घास ठेवणार नाही. मग आता देव प्रगट झाले. देव प्रगट झाले आणि त्या ठिकाणी, पण प्रगट ते एकटे झाले नाही, 2 जण आले. कोण कोण? प्रभू रामचंद्र आणि सीतामाया प्रगट झाले. हा पाहत राहिला, देवा तुला एकट्याला बोलवलं होतं ना, मग हे कोण आहे?
ही माझी पत्नी सीता. देवा मी तुला एकट्याला बोलवलं होतं, मी एकट्यापुरतंच या ठिकाणी धान्य आणलं होतं. आता एक काम करा, तुम्ही दोघं खाऊन घ्या, पण माझ्यासाठी थोडंफार ठेवा. दोघांनाही त्या ठिकाणी भोजन दिलं. प्रभू रामचंद्राने आणि सीता मैयाने खाल्लं आणि थोडंसं त्याच्यासाठी ठेवलं. तो दिवस त्या ठिकाणी संपन्न झाला. परत असे दिवस गेले. पुढची एकादशी आली आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात होतं की मागच्या वेळेस कोण कोण आलतं? प्रभू रामचंद्र आणि सीतामय्या. आता जाताना जे धान्य आहे ना, जे साहित्य आहे ना, ते 3 लोकांचं घेऊन जायचं. मग गुरुजींपाशी गेला आणि गुरुजींना सांगितलं, महाराज मागच्या वेळेस तुम्ही माझ्यापुरतं धान्य दिलेलं होतं, साहित्य दिलेलं होतं, परंतु तुम्ही सांगितलं प्रभूंना भोग चढव आणि त्याच्यानंतर तू सेवन कर. मी त्यावेळेस भगवान परमात्म्याला आवाज दिला, पण ती एकटी आली नाही, तर ते दोघं आले. म्हणून तुम्ही यावेळेस काय करा, 3 जणांचं साहित्य द्या. गुरुजींना म्हटलं एका त्याचं भागलं नसेल म्हणून जाऊ दे, याला खायची सवय भरपूर. मग त्यांनी 3 जणांचं साहित्य दिलं. हा तिथे गेला, मस्तपैकी भोजन बनवलं आणि भोजन बनवल्यानंतर प्रभूंना आवाज दिला. प्रभूजी प्रगट झाले, पण आता दोघं आले नाही, आता 3 जण आले. प्रभू रामचंद्र, सीतामय्या आणि लक्ष्मण. परत म्हणायला लागले, देवा काल तुम्ही दोघं आले होते, ही 3रं कोण आहे? ते म्हणे ही माझी पत्नी आणि हा माझा भाऊ. त्याला कसं काय सोडू शकतोय? काल तो बाहेर जायला होता म्हणून त्याला आणता आलं नाही, परंतु आज तो माझ्या सोबत आलेला आहे. बर देवा ठीक आहे. आता थोडं टेन्शन मध्ये आलतो. स्वयंपाक बनवला, 3घांनाही दिला, याच्यासाठी थोडंसं उरलं, तेवढं खाल्लं. परत पुढची एकादशी आली. गुरूंजवळ गेला, गुरूंना सांगितलं, गुरुजी मागच्या वेळेस सुद्धा साहित्य कमी पडलं, ते मागच्या वेळेस 2 आलते, यावेळेस 3 आले, राम, सीता आणि लक्ष्मण. म्हणून तुम्ही काय करा, आमच्या 4 जणांचं, असं नाही म्हणले 5 जणांचं द्या. कारण त्याला माहिती एखादं वाढलं तर परत गडबड नको, म्हणून त्यांनी काय सांगितलं गुरूंना, 5 जणांचं साहित्य द्या. मग गुरूंनी विचार केला, हा एवढं तर काही खाणार नाही, याचा अर्थ हा धान्य घेऊन कुठेतरी विकतोय किंवा हे साहित्य कुठेतरी विकत आहे, हा गुरूंचा गैरसमज. मग त्याला ते 5 जणांचं साहित्य दिलं आणि गुरूंनी त्याचा पिछा केला, त्याच्या पाठीमागे पाठीमागे. हा त्या ठिकाणी गेला, बसला. गुरु झाडाच्या आड लपले आणि याने आज स्वयंपाकच बनवला नाही. स्वयंपाक बनवायच्या आतच देवाला आवाज द्यायला सुरुवात केली, हे प्रभू स्वयंपाक तयार आहे, तुम्ही जेवणासाठी या. भगवान परमात्मा प्रगट झाले, परंतु आता 3 नाही, आता रामचंद्र प्रभू, सीतामय्या, लक्ष्मण दादा, भरत, शत्रुघ्न आणि हनुमंतराय एवढे सगळे प्रगट झाले. हा पाहतच राहिला, देवा इथं काय लग्न बिग्न आहे काय? तू सगळेच गोळा करून आणले, भले तुमचं समजत, पण या वांद्राला का बरं आणलं, या माकडाला का बरं आणलं? देव म्हणे, अरे तो आमचा साथीदार आहे, आमच्या सोबत राहतो, आमचा भक्त आहे. मग देवा या बा, बनवायचं मी आणि खायचं तुम्ही, हे काय मला जमणार नाही. तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्हीच बनवा आणि तुम्हीच खा. मग देवाने म्हणे ठीक आहे. हनुमंतराय वाळलेल्या काडक्या गोळा करतायत, सीतामय्या चूल पेटवते, मस्तपैकी स्वयंपाक तयार झाला, खाल्ला. आणि गुरु हे पाठीमागून पाहत होते, पण त्यांना काही हे दिसतच नव्हतं. प्रभू रामचंद्र, सीतामय्या, हनुमंतराय, शत्रुघ्न, भरत हे दिसतच नव्हते, फक्त हा दिसायचा. सगळं त्यांचं भोजन वगैरे झालं देवांचं, आणि मग गुरु त्या ठिकाणी धावत आले. आणि मग सांगितलं, अरे नेमकं भानगड काय आहे, तू बसला का, स्वयंपाक का तयार केला नाही? मग त्या मुलाने सांगितलं, गुरुजी ते काय दिसत नाही का, राम आले, लक्ष्मण आले, हनुमंतराय आले, सीतामय्या आहे, ते स्वयंपाक बनवत आहे, त्यांचं तेच खात आहे. गुरु म्हणे, मला तर काही दिसत नाही. अहो ते काय स्वयंपाक बनवून राहिले ना,
गुरुने हात जोडले, रडायला लागले शिष्याजवळ. अरे तुला दिसतायत भगवान परमात्मा, मला का दिसत नाही? जा देवाला विनंती कर मला दिसण्यासाठी. तो मुलगा धावत धावत देवाजवळ येतो, देवाला सांगतो, देवा अहो तुम्ही मला दिसतायत, मग माझ्या गुरुला का दिसत नाही? त्यावेळेस देवाने फार सुंदर उत्तर दिलं. देवाने सांगितलं, अरे तू जेवढा सरळ आहेस, तुझ्या मनामध्ये जेवढं सरळ प्रेम आहे, जेवढा तू भोळा आहेस, तेवढे तुझे गुरु नाही. तुझे गुरु हे ज्ञानी आहे. ज्ञानी म्हणजे माणसं कशी असतात? चॅप्टर असतात, हुशार असतात. म्हणून मी त्यांना दिसू शकत नाही, तुलाच दिसतो, कारण तू भोळा आहे. म्हणून देव हा भोळ्यांचा आहे. जुने लोक म्हणायचे, देवाला काही ते ठिकाणी नैवेद्य वगैरे दिला ना, साधी बोळी सेवा आमची देवा पदरात पडून घे. साधी बोळी सेवा देवाला आवडत असते. म्हणून अहंकार नको, चातुर्य. एके ठिकाणी ज्ञानोबा सांगतात, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसे पनमिरवी जगा माझे. म्हणजे चातुर्य देवापाशी दाखवायचं नसतं, अहंकार देवापाशी दाखवायचं नसतो, ज्ञान देवापाशी दाखवायचं नसतं. देवाला आवडतं ते फक्त सरळ भाव देवाला आवडत असतो. थोर प्रेमाचा भुकेला भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला भुकेला, प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. म्हणून तो भगवान परमात्मा थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्मा हा प्रेमाचा भुकेलेला आहे. म्हणून देवाला प्रेम दिलं पाहिजे. म्हणून कौसल्य मातेने आवाज दिल्यावर भगवान परमात्मा ठुमकत 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 जायचा आणि कौसल्य मातेचा पदर धरायचा, गालामध्ये गोड हसायचा, गालावर खळी पडते भगवान परमात्म्याच्या, आणि आईला बोबड 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 त्या ठिकाणी बोलायचा. आईला फार आनंद वाटायचा. दशरथ राजाजवळ जात नव्हता. दशरथ राजा आवाज द्यायचे पण जात नव्हता महाराज. एक दिवस कौसल्य माता रामचंद्र प्रभूंना झोक्यामध्ये टाकते आणि भगवान परमात्म्याला नैवेद्य आणण्यासाठी जाते. नैवेद्य घेऊन येते. भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी देवघरामध्ये ठेवते आणि बाहेर जाते. बाहेरून येते तर पाहते काय, इकडे सुद्धा रामचंद्र प्रभू नैवेद्य खाता आणि झोक्यातही झोपलेले. इहा ओहा दोई बालक देखा, इहा ओहा दोई बालक देखा. म्हणजे इकडे पण आणि तिकडे पण. मति भ्रम मोर की आन बिजेसा, मति भ्रम मोर की आन बिजेसा. इहा ओहा दोई बालक देखा, इहा ओहा दोई बालक देखा. इहा ओहा दोई बालक देखा, मति भ्रम मोर की आन बिसेसा. इकडे सुद्धा झोक्यात रामचंद्र प्रभू आणि नैवेद्यही खातात रामचंद्र प्रभू. देखी राम जननी अकुलानी, प्रभू हसी दिन मधुर मुसुकानी. हे पाहिल्यानंतर कौसल्य माता घाबरली.
इकडे पण रामचंद्र प्रभू आणि तिकडे पण रामचंद्र प्रभू. भानगड काय? देवापाशी गेली. ज्या वेळेस देवाने पाहिलं, कौसल्य माता आली. कौसल्य मातेने बाळाला पाहिलं, तोंड उचकलं तर तोंडामध्ये अनेक ब्रह्मांड त्या ठिकाणी दिसायला लागले कौसल्य मातेला. आता रामचंद्र प्रभू रामकृष्ण रिया. आज खऱ्या अर्थाने खूप आनंदाचा दिवस आहे. आज साक्षात या ठिकाणी परम आदरणीय, परम श्रद्धेय, परम पूजनीय, वेदशास्त्र संपन्न साक्षात आज ब्रह्मदेव या ठिकाणी उपस्थित झालेले. ब्राह्मण देवता आहे ते. श्रीमद भागवत कथाही करतात, रामायण कथाही करतात, देवी भागवत कथाही करतात. हरे राम हरे कृष्णा, 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 हरे राम. ते झालेत. आमच्यासारख्या पामराला महाराजांनी या ठिकाणी आशीर्वाद दिला. खऱ्या अर्थाने बाबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बाबांच्या चरणी वंदन करतो आणि आपल्या कथेकडे वळतो. आता प्रभू रामचंद्र हळूहळू मोठे होऊ लागले आणि मोठे झाल्यानंतर त्या ठिकाणी एक नियम असतो, काय? मुलाला शाळेत टाकायचं. म्हणून रामचंद्र प्रभूंना वशिष्ठ ऋषींसोबत ज्ञान अध्ययनासाठी पाठवलं. गुरुग्रह गय पडन रघुराही, अल्पकाल विद्या सब आई. आता मला सांगा, भगवान परमात्म्याला तर सर्व ज्ञान आहे, 64 विद्येचं ज्ञान आहे, पण तरीही ते गुरुकुलात जातात, गुरु करतात. त्याचं कारण आहे, महाराज भगवंताने विचार केला, जर आपण गुरु केले नाही तर जग काय करेल. म्हणून गुरु परंपरा त्या ठिकाणी घालून दिली. आणि त्या ठिकाणी, कारण देवाच्या मुखामध्ये अनेक विद्या आहे, सर्व ज्ञान देवाच्या मुखामध्ये. जाकी सहज श्वास श्रुतिचारी, सोहरी पड कही कौस्तुभ बारी. वेद्या विनयन पुन गुण श्रीना, खेल ही खेल सकल नुपनिला. म्हणजे खेळत खेळत सर्व विद्या त्यांनी शिकून घेतल्या. 4ही वेद त्या ठिकाणी शिकून घेतले गुरूंकडे. म्हणून जीवनामध्ये गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरु आपल्या जीवनामध्ये आल्याशिवाय ज्ञान नाही. नामदेवरायांना भगवान परमात्मा दिसत होता 4 भिंतीमध्ये. देवळामध्ये त्या नामदेवरायांना भगवान परमात्मा दिसत होता, पण गुरु केला चराचरामध्ये तो भगवान परमात्मा दिसायला लागला. गुरु पाई देविता भाव, 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 गुरु देविता भाव, गुरु पाई देविता भाव,
परमात्मा वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये शिकण्यासाठी जातात. अनेक ब्रह्मांडाचं ज्ञान ज्याच्या जवळ आहे, चारी वेदाचं ज्ञान ज्याच्या जवळ आहे, असे भगवान परमात्मा वशिष्ठ ऋषींकडे शिकण्यासाठी जातात. आणि तिकडून आल्यानंतर वशिष्ठ ऋषी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना महलामध्ये सोडतात. आणि महलामध्ये सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रातःकाल उठी गई रघुनाथा, मातु पिता गुरुना बही माथा. सकाळी उठल्यानंतर भगवान परमात्मा पहिलं आई वडिलांकडे जातात आणि त्यांचं दर्शन घेतात. रामचंद्र प्रभू जगाचे मालक आई वडिलांचं दर्शन घेतात. मी काल कथा सांगितली, हे तसं नाही, म्हणजे सांगायचं एक आणि करायचं एक असं नाही. जे करणार, जे बोलणार तेच करणार. म्हणून प्रभू रामचंद्र एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी होते. पुढे काही दिवस झाल्यानंतर विश्वामित्रजी यज्ञ करायचे, पण यज्ञाचा विध्वंस अनेक राक्षस त्या ठिकाणी करायचे. अनेक राक्षस त्यांना त्रास द्यायचे विश्वामित्रांना. एक दिवस विश्वामित्रांना कळतं की दशरथ राजांचे इथे राम, लक्ष्मण, भगवान परमात्म्याने अवतार घेतलेला आहे. विश्वामित्र दशरथ राजांच्या महलात जातात आणि दशरथांना विनंती करतात, महाराज आम्ही यज्ञ करतो आणि यज्ञाचा विध्वंस अनेक राक्षस करत असतात. कारण राक्षसांचा जन्मसिद्ध हक्क असतो दुसऱ्याला त्रास देणं. हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क असतो राक्षसांचा. त्यांना चांगलं सहन होतच नाही. काही जरी कुठे ना कुठे ते पिन लावणार, म्हणून ते राक्षस. मग ते यज्ञाचा विध्वंस करायचे. दशरथ राजाकडे आले विश्वामित्र. दशरथ राजाने सांगितलं, महाराज तुमचे राम आणि लक्ष्मण मला द्या. दशरथ राजा आता घाबरले. ऋषी तुम्ही काय मागता? अहो कित्येक वर्षानंतर यज्ञ केल्यानंतर मला ही 4 मुलं झालीत आणि तुम्ही राम आणि लक्ष्मण मागतात? नाही देणार. विश्वामित्र म्हणजे साधे सोपे नाही महाराज. प्रतिसृष्टी निर्माण करणारा महात्मा होता विश्वामित्र. ब्रह्मदेवाने गाय निर्माण केली, यांनी हे प्रयत्न केला, गायीची म्हैस झाली. यांनी प्रयत्न केल्यावर म्हैस झाली आणि ब्रह्मदेवाने बनवली ती गाय झाली. ब्रह्मदेवाने शेळी बनवली, यांनी बनवली ती मेंढी झाली. म्हणून ही विरोधाभास. असे विश्वामित्र. आणि एवढी ताकद विश्वामित्रांकडे असताना सुद्धा त्यांनी जर कमंडलामध्ये पाणी जर हातावर घेतलं आणि जर शाप दिला तर ते सर्व राक्षस जागीच भस्म होतील. एवढी ताकद असणारा महात्मा दशरथ राजाकडे जातो आणि राम लक्ष्मण मागतो. त्याचं कारण आहे, ती कथा पुढे मी सांगतो बरोबर. दशरथ राजाने सांगितलं नाही देणार. वशिष्ठ ऋषी बसले होते. महाराज असं करू नका, नाही देणार. विश्वामित्र लालबंद डोळे झाले, राग आला. राजा राम लक्ष्मण नाही देणार, जातो मी. आणि तुझ्या दारामधून ऋषी विमुख चाललेला आहे, याचा विचार कर. वशिष्ठ ऋषी थरथर थरथर कापू लागले. वशिष्ठाने सांगितलं, अरे दशरथा असं करू नको, देऊन टाक. अरे तुला यज्ञापासून ही राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही मुलं झालेली आहे आणि त्या यज्ञाच्या संरक्षणासाठी राम लक्ष्मण ते मागत आहे, म्हणून दे. विश्वामित्राने सांगितलं, दशरथा अरे ऋषींचा प्रकोप तुला माहिती नाही का? विचार तुझ्या पूर्वजांना, हरिश्चंद्राला जाऊन विचार. मग आता त्या ठिकाणी दशरथ राजा घाबरले आणि राम लक्ष्मण द्यायला तयार झाले.
कारण त्यांना माहित होतं हरिश्चंद्राची अवस्था काय झालेली होती. दशरथ राजाचे पूर्वज म्हणजे हरिश्चंद्र. विश्वामित्रांनी स्वप्नामध्ये राज्य दान केलं होतं. विश्वामित्रांनी नाही. थोडा आवाज गेला होता. हरिश्चंद्र राजाने स्वप्नामध्ये आपलं राज्य दान केलेलं होतं. स्वप्नामध्ये. आणि दुसऱ्या दिवशी विश्वामित्र हे राजाच्या दरबारामध्ये आले आणि तिथं आल्यानंतर भिक्षा मागायला लागले. महाराज, हरिश्चंद्र राजा, मला काय कर, 3 तोळ्याचं तू दान दे. राजाने सांगितलं सैनिकांना, जा रे बाबांनो, मधून 3 तोळ्याचं दान घेऊन या. 3 तोळ्याचं दान आणलं आणि विश्वामित्रांना हरिश्चंद्र द्यायला लागले. आणि त्यावेळेस विश्वामित्राने सांगितलं, अरे महाराज, हे नेमकं तू कोणाच्या याच्यातलं देतोय? हे तुझं दान आहे का माझं दान आहे? कारण तू रात्री स्वप्नामध्ये हे राज्य विश्वामित्राला दान केलेलं आहे. मग त्यावेळेस हरिश्चंद्राला आठवतं, हो महाराज, हे मी स्वप्नामध्ये तुम्हाला दान केलेलं आहे, म्हणून याच्यावर माझा कोणताही अधिकार नाही. सर्व राज्य त्या ठिकाणी विश्वामित्राला देऊन टाकलं. आणि विश्वामित्राला दिल्यानंतर सैनिकांना सांगितलं, सेनापतींना सांगितलं, इथून पुढे तुमचे महाराज विश्वामित्र. कारण इथे विश्वामित्रांनी तोडातोडीची कामं केली होती. हा पश्चाताप होता. हरिश्चंद्र, तारा राणी आणि मुलगा रोहिदास हे राज्य सोडून निघाले. विश्वामित्रजी, तुम्ही घाबरू नका, आम्ही आम्हाला स्वतःला विकू, पण तुम्हाला 3 तोळ्याचं दान आणून देऊ. हे तिघे पायी 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 राज्याच्या बाहेर निघाले. कडक असं ऊन पडलेलं, कडक असं ऊन पडलेलं, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, तोंड सुकलेलं, पाणी प्यायले नाही. वाटेतच त्यांना एक ब्राह्मण देवता दिसले. त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा, विरह शिवरायांचे. आणि त्यांनी यांच्याकडे पाहिलं आणि यांना सांगितलं, महाराज, खूप कडक ऊन पडलेलं आहे, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, तोंड सुकलेलं आलं, पाणी प्यायलो नाही, पायात चपला नाही. महाराज, तुमच्या पायातल्या चपला जर आम्हाला दिल्या ना, खूप बरं होईल. ते ब्राह्मण देवता हरिश्चंद्र राजाकडे मागतायत, तुमच्या पायातल्या चपला आम्हाला द्या, खूप कडक ऊन पडलेलं आहे, पायाला फोड आलेले आहे. राजाने आपले पायातली चप्पल काढली, त्या ब्राह्मण देवतेला दिली. तारा राणीने आपली पायातली चप्पल काढली, त्यांच्या पत्नीला दिली, ब्राह्मण देवतेच्या पत्नीला दिली. आता या दोघांची कृती पाहिली. मुलाला सांगायची गरज नाही, गरज पडली नाही, मुलाला सांगायची गरज पडली नाही. रोहिदासाने पायातली चप्पल काढली आणि त्या ब्राह्मण देवतेच्या मुलाला दिली. त्या छोट्याशा बाळाने, म्हणतात ना, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, जशी आई वडिलांची कृती तशी त्या बाळाची कृती केली. पुढे निघाले, काशीमध्ये आले. काशीमध्ये आल्यानंतर आता देह, शरीर विकायचं, म्हणून ते विकण्यासाठी त्या काशीच्या बाजारामध्ये उभे झाले. डोक्याला त्यांनी वाळलेलं गवत लावलं. हरिश्चंद्र राजा, तारा राणी आणि तो रोहिदास डोक्याला वाळलेलं गवत लावलं. काही वेळ झाला आणि वेळ झाल्यानंतर त्याच गावातली म्हणजे काशीची एक वेश्या त्या ठिकाणी आली. तिने पाहिलं तारा राणीला, तिचे सुंदर रूप होतं. त्या वेश्याने विचार केला, आपण जर पैशाच्या बळावर जर हिला विकत घेतलं तर आपला व्यवसाय चांगला चालेल. तिने पैसे दिले आणि तारा राणीला विकत घेतलं आणि घेऊन चालली. योगायोगाने त्या ठिकाणी एक ब्राह्मण देवता आले. त्यांनी पाहिलं, ही तारा राणी दिसते, हरिश्चंद्र राजाची पत्नी तारा राणी.
देवतेने पाहिलं, जवळ आला. तारा राणी, बाळा तुला माहिती का तू कोणासोबत चालले? तुला कोणी विकत घेतलंय? ही काशीची वेश्या आहे. जसं बापाच्या गळ्यामध्ये मुलगी जाऊन पडते आणि रडते, त्याप्रमाणे तारा राणी त्या ब्राह्मण देवतेच्या गळ्यात पडली आणि रडायला लागली ढसाढसा. महाराज, आम्ही जन्मामध्ये कधी असे धंदे केले नाही, तुम्ही वाचवा आता मला. ब्राह्मण देवतेने खिशातले पैसे काढले आणि त्या वेश्येला दिले की तू जेवढ्यात विकत घेतली हे तुझे पैसे परत घे. आता ब्राह्मण देवतेने सांगितलं, तारा राणी काळजी करू नको, मला मुलगी नाही, तू माझी मुलगी आणि मी तुझा बाप. माझ्या घरी चाल, तुझ्यासाठी एक काम राहील. काय? तर माझ्या घरामध्ये जे पै पाहुणे येतील तर त्यांच्यासाठी तू स्वयंपाक बनवायचा, एवढंच काम तुझ्याकडे. ठीक आहे महाराज, तुम्ही सांगेल ते करेल, काही अडचण नाही. आई निघाली ब्राह्मण देवते बरोबर. इकडे हरिश्चंद्र राजा आणि रोहिदास, 5 वर्षाचा रोहिदास रडायला लागला. ते बाळ रडायला लागले. बाबा, आई कुठे चालली? हरिश्चंद्र राजा म्हणतो, अरे बाळा, तुझी आई विकली. तुझ्या आईला त्या ब्राह्मणाने विकत घेतलेले आहे. अजून आपल्याला गिराईक लागलेला नाही. ते छोटस बाळ रडायला लागलं. बाबा, ठीक आहे, तुम्ही म्हणता बरोबर आहे. बरं मला सांगा, आईची माझी भेट कधी होईल परत? नाही बाळा, आईची तुझी भेट होणार हे सांगता येणार नाही. तुझ्या आईला विकलेलं आहे. बाबा, बरं ठीक आहे, माझ्या आईला विकलेलं आहे ना, पण जाता जाता मी एक आईचं फक्त दर्शन घेतो, शेवटचं दर्शन घेतो. पुन्हा आईची भेट होईल का नाही होईल सांगता येणार नाही, म्हणून आईचं शेवटचं दर्शन घेतो. हा सर्व प्रकार सर्व त्या ठिकाणी लोक पाहत होते आणि लोक म्हणायला लागले, ब्राह्मण देवता, जसं यांना विकत घेतलं तसं तिच्या बाळालाही विकत घ्या. ब्राह्मण देवतेने त्या बाळालाही विकत घेतलं आणि त्याला सांगितलं, बाळा, तुझं काम असेल देवाच्या पूजेसाठी लागणारी फुलं वगैरे घेऊन ये ना. ठीक आहे, दोघं निघाले. आता इथे हरिश्चंद्र राजा उरले. काही वेळानंतर त्यांनाही गिराईक लागलं डोंब्याचं, म्हणजे स्मशान भूमीमध्ये त्या ठिकाणी लाकडं तोडणं, अग्निडाग देणं, हे डोंब्याचं त्या ठिकाणी काम लागलं. एक दिवस असा प्रसंग घडला, तो रोहिदास फुलं आणण्यासाठी रानात गेला. फुलं तोडत असताना त्याच्या पायाला सापाने दंश केला. रोहिदास त्या ठिकाणी पडला. सर्व मित्र परिवार त्या ठिकाणी धावत 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 त्या ब्राह्मण देवतेच्या घरी आले आणि तारा राणीला सांगितलं की तुमचा मुलगा फुलं तोडत असताना त्याला सापाने दंश केला. हातातलं सर्व काम बाजूला ठेवलं. धावत 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 ती बाळाजवळ आली आणि बाळाला त्या ठिकाणी म्हणू लागली, रोहिदासा, रोहिदासा. आवाज द्यायला लागली. रोहिदास म्हणायला लागला, आई, मी आता हा देह सोडतोय, पुन्हा आपली भेट होणार नाही. एवढं बोलून तो रोहिदास गतप्राण झाला. आईचा टाहो फुटला. एवढा मोठा प्रसंग, एवढं संकट त्या तारा राणीवर. एकुलता एक मुलगा रोहिदास सापाने दंश केला, गतप्राण झाला. त्याचं प्रेत गुंढाळायला सुद्धा त्या ठिकाणी वस्त्र नव्हतं. तारा राणीने आपल्या अंगावरची अर्धी साडी फाडली आणि ते बाळाचं प्रेत त्याच्यामध्ये गुंडाळलं. ते प्रेत त्या बाळाचं गुंडाळलं आणि ते प्रेत घेऊन ती स्मशान भूमीमध्ये आली. रात्रीचे 12 वाजलेले.
एवढा कठीण असा प्रसंग, ती आई रडते, परंतु तिने तरीही देवाला शाप दिला नाही बघा, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नाही. एवढा वाईट प्रसंग येऊन सुद्धा तिने ते बाळ उचललं, स्मशानभूमीमध्ये नेलं, आणि स्मशानभूमीमध्ये तो डोंब्या होता. तो डोंब्या म्हणजेच हरिश्चंद्र राजा, आणि त्या बाळाचं प्रेत खाली ठेवलं. त्या डोंब्याला बोलवलं म्हणजे हरिश्चंद्र राजा तिथं आला. ही रडत होती. तो म्हणू लागला, नको करू बाई शोक काही आता, ही समजेल वार्ता डोंबा. म्हणून आता शोक करू नको. जर माझा मालक आला ना, तो त्या ठिकाणी त्याला पैसे द्यावा लागतात, आणि जे काही आणलेला जो भात असतो, जे साहित्य असतं, ते मला मिळत असतं. पाहिलं आपला पती आहे हरिश्चंद्र राजा, म्हणावं काय, कारण मीही विकली गेलेली, माझा बाळही विकलेला होता, आता हेही विकलेले आहे, हे दुसऱ्याचे इथं काम करतायत, म्हणून आपल्याला काही बोलता येणार नाही, म्हणता येणार नाही. परंतु शेवटचं त्या ठिकाणी ती आई त्या बाळाच्या प्रेताला पाहून प्रेतावर डोकं ठेवून रडत होती आणि म्हणू लागली, सकया रोहिदासा का बारुसलासे, टाकून गेला मज लागे. टाकून गेला मज लागे, मला का टाकून गेलास? आता डोंब्याला काय द्यायचं? आपल्याकडे तर पैसे नाही. डोंब्याला पैसे दिल्याशिवाय हा प्रेत जाळू शकत नाही. म्हणून त्या आईने काय केलं, अर्धी साडी त्या मुलाच्या प्रेताला गुंडाळलेली होती, आणि अर्धी साडी ती त्या डोंब्याला द्यायला लागले. तेवढ्यात विश्वामित्र प्रगट झाले, आणि विश्वामित्राने सांगितलं, ताराराणी थांब. कारण विश्वामित्रांनी परीक्षा पाहिली होती. तिला सांगितलं, थांब, ही मी तुझी पाहिलेली परीक्षा आहे. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. काय मागायचं ते मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तारा राणीने हात जोडून विश्वामित्रांची विनंती केली. त्यांना सांगितलं, महाराज, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे असतील तोपर्यंत तुम्ही फक्त अशी परीक्षा कोणाची घेऊ नका, एवढीच विनंती, एवढीच विनंती आहे. विश्वामित्र खुश झाले, रोहिदासाला जिवंत केलं, ते राज्य त्यांना परत दिलं. परंतु विश्वामित्रांच्या मनामध्ये एक खेद निर्माण झाला, काय, मी इथे तारा राणी, हरिश्चंद्र राजा आणि रोहिदासाला तोडण्याचं काम केलं, परंतु पुढच्या जन्मामध्ये यांना मी जोडण्याचं काम करीन, यांच्या कुळाला मी जोडण्याचं काम करीन. म्हणून या ठिकाणी रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणाला घेण्यासाठी आले. त्याचं कारण म्हणजे जोडण्याचं, एकत्र आणण्याचं काम आता मला या ठिकाणी करायचं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, महाराज, राम आणि लक्ष्मण मला द्या. नाहीतर विश्वामित्रामध्ये फार मोठी ताकद होती, परंतु या जन्मामध्ये त्यांना फक्त जोडाजोडीचे कामं करायची होती. कारण त्यांचा मागच्या जन्मामध्ये त्यांच्याकडून अपराध झालेला होता, तोडातोडीची कामं त्यांच्याकडून घडली होती. म्हणून या जन्मामध्ये जोडाजोडीची कामं करायची, या हेतूने राम लक्ष्मण घेतले आणि प्रस्थान केलं दशरथाच्या राज्यामधून. आणि पुढे जात असताना त्यांना ताडका नावाची एक राक्षसी नाडवी झाली. रुको, कहा जा रहे हो, रुको. ही इकडे तिकडे पाहू लागली. ती आवाज द्यायला लागली, रुको, कहा जा रहे हो, रुको. प्रगट झाली. रामचंद्र प्रभूंनी बाण काढला आणि त्या ताडकाचा
ताडका राक्षसीनेचा वध केला. तिचा वध केल्यानंतर पुढे जात असताना अजून 2 राक्षस त्या ठिकाणी आले. त्या राक्षसांचा सुद्धा त्यांनी वध केला आणि पुढे यज्ञ सुरू झाला. यज्ञ सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी त्या ठिकाणी अजून 2 राक्षस आले आणि ते राक्षस आल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी सांगितलं विश्वामित्रांना, तुम्ही तुमचा यज्ञ चालू ठेवा, आम्ही या 2 राक्षसांना मारतो. ते 2 राक्षस होते, एक मारीच आणि एक सोबाहू, हे 2 राक्षस. प्रभू रामचंद्रांनी बाण घेतला, बिना टोकाचा बाण मारीचाला मारला. तो 400 फूट जाऊन पडला आणि अग्निबाणाच्या साह्याने सुबाहूचा वध केला. सोने मारीच निशाचर क्रोही, ले सहाय दामा मुनी द्रोही, बिनु फर बाण राम तुही मारा, सत जो जनगा सागर पार. नंतर श्रीरामांना समजावून सांगितले मुनींनी, माझ्या बरोबर तुम्ही एक कौतुक पाहायला चला. तब मुनी सादर कहा बुझाई, चरित एक प्रभु देख ही जाई. धनुष जग सुनी रघुकुल नाथा, हर्ष चले मुनि बर के साथा. विश्वामित्रांनी सांगितलं, आता या ठिकाणी यज्ञ सफल झालेला आहे, पण आपल्याला अजून एक यज्ञ पाहायला जायचं आहे. कारण त्यांना माहिती आहे, जर आपण यांना म्हटलं सीता स्वयंवरासाठी जायचंय तर रामचंद्र प्रभू काही येणार नाही. रामचंद्र प्रभू सांगतील, तुम्ही आम्हाला काय तुमच्या पर्सनल कामासाठी बोलवलंय काय? तुमचं काम झालंय यज्ञाचं संरक्षण, मग आता पर्सनल कामासाठी मला बोलवलंय का? म्हणून विश्वामित्रांनी त्यांना सांगितलं की आपल्याला धनुष यज्ञामध्ये जायचंय. मग त्यावेळेस जात असताना विश्वामित्र प्रभू रामचंद्र लक्ष्मण हे जात असताना त्यांना एक वाटेमध्ये एक आश्रम दिसला. खूप सुंदर असं आश्रम त्या ठिकाणी होतं. ते आश्रम पाहिलं, मन असं मोहक झालं. तिथे त्या आश्रमासमोर एक दगड पडलेला होता. तो दगड पाहिला आणि प्रभू रामचंद्रांनी विचारलं, हे नेमका आश्रमासमोर हा दगड कशासाठी? त्यावेळेस विश्वामित्रांनी सर्व हकीकत सांगितली. तत्पूर्वी आपल्याला भजन घ्यायचंय, सगळ्यांनी मस्त आनंदाने भजन करायचं. ओ सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम राम 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 राजा राम 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 सीताराम राम राम
माही खग मृग जीव जंतु तह नाही पूजा मुनी शिला प्रभु देखी सकल कथा मुनी कहा विशेषी. तो दगड पाहिला. विश्वामित्रांना विचारलं हा दगड कस काय. विश्वामित्रांनी सांगितलं हे गौतम ऋषींचा आश्रम आहे. गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्यादेवी या ठिकाणी राहत होते. महादगड इथे कस काय आला तेवढी कथा सांगा आणि आजची कथा या ठिकाणी थांबवा. त्या ठिकाणी विश्वामित्र ती कथा सांगायला लागले की गौतम ऋषी फार तपस्वी ऋषी होते. तपश्चर्या करायची या ठिकाणी राहायचे. एक दिवस ब्रह्मदेवाची कन्या म्हणजे अहिल्या हिचं स्वयंवर होतं आणि ब्रह्मदेवांनी सर्व देवी देवतांना बोलवलेलं होतं आणि त्यांना सांगितलेलं होतं की जो कोणी या पृथ्वीच्या 5 प्रदक्षिणा मारेल त्याला माझी अहिल्या दिल्या जाईल, तिच्याशी लग्न करून दिल्या जाईल. सर्व ऋषी सर्व देव आपल्या आपल्या वाहनावर बसले. गणपती उंदरावर, कार्तिक भगवान मोरावर, इंद्रदेव हत्तीवर, असे ज्याचे ज्याचे वाहन घेतले. कोणाची इंडिगो, कोणाची आल्टोस, कोणाची स्कॉर्पिओ. निघाले सर्व पृथ्वी प्रदक्षिणा मारण्यासाठी. सगळे निघाले. गणपतीचं वाहन उंदीर आणि उंदरावर बोजा किती. गणपती काय लहान आहे गाव, दिप्पाड पोटपुट आहे पुढे, बरोबर की नाही. आणि एवढासा छोटासा उंदीर आणि त्याच्यावर गणपती बाप्पा, त्याच्यावर गणपती बाप्पा बसलेले. आता गौतम ऋषींच्या आश्रमाजवळ उंदीर मामा आले, म्हणजे गणपती भगवान. आता उंदीर मामा थकले. थकल्यानंतर उंदीर मामा थांबले. तेवढ्यात गौतम ऋषींनी विचारलं, पहिला नमस्कार केला गणपतीला आणि नमस्कार केल्यानंतर गणपतींना विचारलं, महाराज कुठे निघाले. काही नाही, ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या हिचा स्वयंवर आहे आणि ब्रह्मदेवाने सांगितलेलं आहे की जो कोणी पृथ्वीच्या 5 प्रदक्षिणा मारेल त्याला माझी अहिल्या ही मुलगी लग्न करून दिली जाईल. गौतम ऋषींनी स्नान केलं आणि वल्ल्याच वस्त्रामध्ये व्यालेल्या गाईला, म्हणजे त्या ठिकाणी ती बाळंतीण होत होती ती गाय, तर त्या गाईला 5 प्रदक्षिणा मारल्या आणि गौतम ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने पाहिलं गौतम ऋषी आलेले. गौतम ऋषीने सांगितलं, ब्रह्मदेवा मी पृथ्वीच्या 5 प्रदक्षिणा मारलेल्या आहे. तुम्ही म्हणता ना गाय ही माता आहे, म्हणजे पृथ्वी माता आहे, म्हणून मी गायच्या 5 प्रदक्षिणा मारल्या. मग तुमची अहिल्या मला देऊन टाका. ठीक आहे. चांगला मंडप सजला. ब्राह्मण देवता आले आणि त्या ठिकाणी मंत्र उच्चार सुरू झाला आणि शेवटचंच मंगलाष्टक चालू होतं. आली लग्न गटीक समीप नवरा. शेवटचं मंगलाष्टक चालू होतं. तेवढ्यात इंद्रदेव सगळे देवता प्रगट झाले. ब्रह्मदेवा थांबा, आम्हाला पृथ्वी प्रदक्षिणा मारण्यासाठी काढून दिला आणि तुम्ही इथं लग्न लावतायत. तसं नाही इंद्रा, गाय ही सुद्धा पृथ्वीचं रूप आहे. गौतम ऋषींनी गायीला 5 प्रदक्षिणा मारल्या म्हणून मी अहिल्या तिला देतोय. इंद्रदेवाला राग आला आणि इंद्रदेवाने सांगितलं, देवा तुम्ही काही करा, गौतम ऋषीशी तिचं लग्न लावून द्या, पण मी 1 दिवस का व्हायना तिच्या पातीवर त्याला डाग आणल्याशिवाय राहणार नाही. गौतम ऋषी अहिल्या देवी आश्रम मध्ये येतात. एक दिवस सकाळीच मध्यरात्री कोंबडा त्या ठिकाणी गागतो. गौतम ऋषी उठतात, स्नानाला जातात नदीवर. त्यांना वाटतं सकाळचे 4 वाजलेले आहे, कारण ब्रह्म मुहूर्त असतो. गौतम ऋषी स्नानासाठी जातात आणि तेवढ्यात हा इंद्र कपट रूप धरून
म्हणजे गौतम ऋषींचं रूप धरून त्यांच्या आश्रमामध्ये प्रवेश करतो आणि इकडे गौतम ऋषी स्नान करतायत. तेवढ्यात यमुना माईने सांगितलं, गौतम ऋषी ही मध्यान्हाची वेळ आहे, मध्यरात्र झालेली आहे आणि तुम्ही कुठे आली ते स्नान करण्यासाठी, जा घरी आश्रमावर जा. मग ऋषी आपल्या आश्रमावर येतात, पाहतात काय तिथे इंद्र आलेला गौतम ऋषींचं रूप घेऊन. इंद्र पळून जातो आणि त्यावेळेस गौतम ऋषी चिडतात, राग आलेला, डोळे लालबुंद झालेले. अहिल्यादेवी पाया पडते, महाराज अपराध झाला, माफ करा, माफ करा मला. गौतम ऋषी तिला सांगता, अरे तुला कळत नव्हतं का, एवढी दगडाच्या काळजाची झालीस, जा तुला मी शाप देतो, तू या ठिकाणी दगड होऊन पडशील. ती अहिल्या दगड झाली. ती माफी मागायला लागली, महाराज माफ करा. त्यावेळेस गौतम ऋषीने उशाप दिला की ज्या दिवशी प्रभू रामचंद्र या वाटेने येतील, त्यांच्या पायाचा स्पर्श तुला होईल, त्यावेळेस तुझा उद्धार होईल. म्हणून ही शिळा या ठिकाणी. त्यावेळेस भगवान परमात्म्याने शिळेला पाय लावला नाही बघा, कारण प्रभू रामचंद्र ही छोट्याशा मुलीला सुद्धा स्पर्श करत नव्हते. छोट्याशा मुलीचे सुद्धा पाय धरत होते, तिला माता मानत होते आणि इथे ते पाय लावतील का? नाही, असे लांब गेले आणि पाय उचलला, हवा आली आणि हवा आल्यानंतर पायाला जे चिटकलेले जे धुळीचे कण होते ते कण त्या दगडाच्या दिशेने गेले, त्या दगडावर पडले. म्हणून त्या दगडाची स्त्री म्हणजे ती अहिल्यादेवी. शिळा होती मनुष्य झाली, थोर काठी वाखाणली. शिळा होती मनुष्य झाली, थोर काठी वाखाणली. शिळा होती मनुष्य झाली, शिळा होती मनुष्य झाली, थोर काठी वाखाणली. शिळा होती वाखाणली. शिळा होती मनुष्य झाली, थोर होती मनुष्य झाली, थोर काठी वाखाणली. थोर काठी वाखाणली. थोर काठी वाखाणली. असा त्या अहिल्यादेवीचा, अहिलेचा उद्धार भगवान परमात्म्याने केला.